कोविड-19 बघा, कोरोनाचं नाव ऐकल्यानंतर अक्षरशः सगळ्यांच्या अंगावर काटे येतात आणि आठवतो तो लॉकडाऊन. कारण सर्वांनी अनुभवलेला आहे एक प्रचंड असा मोठा लॉकडाऊन. 3 ते 4 वर्ष आपण सगळेजण या कोरोनाच्या विळख्यामध्ये होतो आणि संपूर्ण जगाला दुःख देणारा असा हा एक छोटासा व्हायरस. तुम्ही म्हणाल की या व्हायरसचा आणि आजचा काय संबंध आहे? तर अत्यंत आनंदाची गोष्ट होती आपल्या सगळ्यांसाठी की 2023ला कोरोना या पृथ्वी तलावरून ओसरला होता आणि त्याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेने 5 मे 2023 हा दिवस कोरोनाचा अंत म्हणून जागतिक आरोग्य आणीबाणी दिवस म्हणून घोषित केला. या व्हिडिओच्या निमित्ताने आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत ते कोविड-19 याच्यावर. बघा, आज लोक कोविड-19ला विसरले आहेत, पण 2019, 20, 21, 22 आणि 23 हे सलग 4 वर्ष सर्वांच्या नाकीनं वाढणारा हा छोटासा व्हायरस होता, ज्याच्यामुळे अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले, अनेकांची कुटुंब नाहीशी झाली. या पृथ्वी तलावर तब्बल 185 देशामध्ये विळखा घातलेला हा कोरोना व्हायरसने लाखो लोकांना गिळंकृत केलं होतं आणि अनेक लोक याच्यापासून वाचले सुद्धा आहेत. करोडो लोकांना याची लागण झाली असून काही लोक वाचले आणि काही लोक जगले. अनेकांच्या जवळचे लोक गेले, अनेकांच्या कुटुंबातले लोक गेले. कुणाचा मित्र गेला, कुणाची मैत्रीण गेली, कुणाचा पती गेला, कुणाची पत्नी गेली, कुणाचे आई गेले, कुणाचे वडील गेले. म्हणजेच काय, कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी गमावलेलंच आहे. सुरुवातीला जेव्हा भारतामध्ये लॉकडाऊन घोषित झाला त्यावेळेला अनेकांनी खूप आनंद उत्सव साजरा केला. कारण सर्वांना ते व्हॅकेशन वाटत होतं, सुट्ट्या वाटत होत्या आणि या सुट्ट्यांचा प्रत्येकाने आनंद घेतला. घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले, खूप एन्जॉय केला. परंतु नंतर जसं याचं प्रमाण वाढलं तसं मात्र प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकायला लागली होती आणि मग खरं रूप कळलं तर त्या कोविड-19चा उगम हा चीनमधील वुहान या ठिकाणावरून झाला असं मानण्यात येतं. आणि असं सुद्धा मानण्यात येतं की कोविड-19 हा एक तयार केलेला व्हायरस होता. म्हणजेच हा एक कृत्रिम व्हायरस वुहान येथील एका लॅबमध्ये करण्यात आलेला होता. महाराष्ट्रामध्ये याचा पहिला रुग्ण 9 मार्च 2020 रोजी पुण्यात येथे सापडला आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची प्रचंड लाट तयार झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19चा संपूर्ण जगातला उद्रेक बघून या उद्रेकाला जागतिक आरोग्य महामारी म्हणून घोषित केलेलं होतं. ही महामारी संपूर्ण जगाला भेडसावत होती आणि म्हणूनच आरोग्य संघटनेकडून याला महामारीचं रूप देण्यात आलेलं होतं. कारण हा संसर्गजन्य आजार होता. एकामुळे दुसऱ्याला, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला त्याचा अनुभव आपण सुद्धा केलेला आहे. अमरावतीमध्ये त्यावेळेला हजारो लोक एकेका दिवशी कोरोनाचे पॉझिटिव्ह निघत होते. कोरोना व्हायरसचे मुख्य 2 नावं समोर आलेले आहेत. टेड्रॉस ॲडॅनॉम यांनी त्याला कोविड-19 असं नाव दिलेलं होतं. इंटरनॅशनल कमिटी ऑफ टॅक्सॉनॉमी ऑफ व्हायरस यांनी त्याला SARS म्हणजे SARS-CoV-2 असं नाव दिलं होतं. म्हणजेच कोविड-19चे हे 2 वेगवेगळे नावं समोर आलेले आहेत. कोरोना व्हायरसचे मुख्य 4 प्रकार मानण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे 229E अल्फा कोरोना व्हायरस, NL63 अल्फा कोरोना व्हायरस, OC43 बीटा कोरोना व्हायरस आणि HKU बीटा कोरोना व्हायरस असे कोरोनाचे 4 मुख्य प्रकार मानण्यात आलेले आहेत. जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला चेहऱ्याला बांधावा लागला तो मास्क. कितीही सुंदर चेहरा असला तरी तो मास्क खाली आपल्याला झाकावा लागलेला होता. अनेकांना मास्क लावायला कंटाळा येत होता, परंतु तरी देखील मास्क लावणे अनिवार्य होतं आणि त्याच्यामुळे मास्कचा सुद्धा एक मोठा व्यवसाय आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये निर्माण झालेला होता. घराघरामध्ये हँडवॉशचा उपयोग करावा लागत होता, सॅनिटायझरचा उपयोग करावा लागत होता. जे सॅनिटायझर आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरजवळ बघितलं होतं ते सॅनिटायझर आपल्या घरी आलं होतं. अनेक नवीन नावं या कोरोना व्हायरसच्या रूपाने आपण शिकलो होतो. लॉकडाऊन हा पहिलं नाव आपण त्याच्याच निमित्ताने शिकलो होतो. कोरोनाच्या संबंधित हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सतत हात धुणे, पाय धुणे, एकमेकांपासून दूर अंतरावर उभे राहणे, सर्दी खोकला झाल्यास ताबडतोब दवाखान्यामध्ये जाणे अशा पद्धतीची कामं आपल्याला करावे लागले होते. RT-PCR ही कोरोनाची लागण ओळखण्याची टेस्ट करावी लागली होती. त्यानंतरच कोरोनासाठी 2 व्हॅक्सिन तयार करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी 2 व्हॅक्सिन कोरोनासाठी 2 व्हॅक्सिन तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिली व्हॅक्सिन कोवॅक्सिन आणि दुसरी कोविशिल्ड. संपूर्ण भारतामध्ये दोन्ही व्हॅक्सिन मोफत लावण्यात आलेल्या होत्या. असा हा कोरोना व्हायरस आपल्याला तब्बल त्याने 4 वर्ष झालं
भीतीच्या वातावरणामध्ये आपण जगत होतो. रोजचा टीव्हीवरचा वाढणारा आकडा बघून आपण सुन्न होत होतो. अनेकांचे याच्यामध्ये आई गेले, वडील गेले, कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, अनेक देश उद्ध्वस्त झाले, व्यापार ठप्प पडले, दुकानं बंद झाले, नोकऱ्या गेल्या. अत्यंत दुःखद असे हे 4 वर्ष संपूर्ण जगाने बघितलेले आहेत आणि आता कुठे आपण या सगळ्या दुःखातून सावरलो आहोत आणि म्हणूनच आज सगळं काही नॉर्मल झालं असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला या कोविड-19 ची आठवण करून देते आहे या 5 मे 2023च्या दिनविशेषाच्या निमित्ताने. कारण सगळेजण आपण नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे, आपण लढलो पाहिजे. असे हजारो व्हायरस या पृथ्वी तलावर येतील आणि जातील, मात्र माणसाची हिंमत ही कायम त्याला जगण्याची जिद्द देत असते आणि म्हणून तुम्ही असेच जगत राहा आणि हसत राहा.